आता कल्टिवेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सुशिक्षित किंवा मशागत केलेला. कल्टिवेटेड हा शब्द कल्टिवेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. कल्टिवेटेड म्हणजे चांगले शिक्षण घेतलेला किंवा सुसंस्कृत असलेला, तसेच जमीन मशागत केलेली. हा शब्द व्यक्तीच्या शिक्षणासाठी किंवा जमिनीच्या तयार अवस्थेसाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग वेल एज्युकेटेड ऑर प्रिपेअर्ड, एस्पेशली लँड. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कल्टिवेटेड लँड इज रेडी फॉर क्रॉप्स. मशागत केलेली जमीन पिकांसाठी तयार आहे. इथे कल्टिवेटेड लँड म्हणजे जमीन नीट तयार केलेली आहे. जमिनीची योग्य प्रकारे मशागत केली आहे, त्यामुळे ती पिके घेण्यासाठी तयार झाली आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कल्टिवेटेड इज ए वर्ब, बी नाउन, सी ॲडजेक्टिव्ह, डी ॲडवर्ब. आता डेकोरेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सजवणे किंवा अलंकार करणे. डेकोरेट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डेकोरेट म्हणजे एखादी जागा, वस्तू किंवा व्यक्ती सुंदर दिसावी म्हणून सजवणे. फुले, रंग, दिवे किंवा इतर वस्तूंनी आकर्षक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे डेकोरेट. इंग्लिश मीनिंग टू मेक समथिंग लुक मोर अट्रॅक्टिव्ह बाय ॲडिंग डेकोरेशन्स. आता सिनॉनिम्स पाहूया. ॲड ऑन, ब्युटिफाय, एम्बेलिश हे शब्द सजवणे किंवा सुंदर बनवणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. डर्टी, स्पॉईल, डॅमेज हे शब्द खराब करणे किंवा असुंदर बनवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दे डेकोरेटेड द हाऊस फॉर द फेस्टिवल. त्यांनी सणासाठी घर सजवले. इथे डेकोरेटेड म्हणजे त्यांनी घर सुंदर दिसावे म्हणून सजावट केली. सणाच्या निमित्ताने घर फुले आणि दिव्यांनी सजवले, त्यामुळे घर अधिक आकर्षक दिसू लागले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अँटॉनिम ऑफ डेकोरेट. ए ब्युटिफाय, बी ॲड ऑन, सी स्पॉईल, डी एम्बेलिश. आता डेकोरेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सजावट किंवा अलंकरण. डेकोरेशन हा शब्द डेकोरेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. डेकोरेशन म्हणजे एखादी जागा किंवा वस्तू सुंदर दिसावी म्हणून केलेली सजावट. फुले, दिवे, रंग, वस्तू यांचा वापर करून आकर्षक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे डेकोरेशन. इंग्लिश मीनिंग द ॲक्ट ऑर रिझल्ट ऑफ मेकिंग समथिंग लुक अट्रॅक्टिव्ह. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द डेकोरेशन ऑफ द हॉल वॉज ब्युटिफुल. हॉलची सजावट खूप सुंदर होती. इथे डेकोरेशन म्हणजे हॉल आकर्षक दिसण्यासाठी केलेली सजावट. हॉल फुले, दिवे आणि रंगांनी सजवला होता, त्यामुळे तो खूप आकर्षक दिसत होता. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ डेकोरेशन. ए डॅमेज, बी ॲडॉर्नमेंट, सी ब्रेकिंग, डी हायडिंग. आता डेकोरेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. सजावटीचा किंवा अलंकारिक. डेकोरेटिव्ह हा शब्द डेकोरेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. डेकोरेटिव्ह म्हणजे सजावटीसाठी वापरला जाणारा किंवा सुंदर दिसण्यासाठी केलेला. ज्या वस्तू किंवा गोष्टी फक्त आकर्षक दिसण्यासाठी वापरल्या जातात त्यांना डेकोरेटिव्ह म्हणतात. इंग्लिश मीनिंग इंटेंडेड टू मेक समथिंग लुक अट्रॅक्टिव्ह. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी बॉट डेकोरेटिव्ह आयटम्स फॉर हर होम. तिने घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या. इथे डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणजे घर सुंदर दिसावे म्हणून वापरलेल्या वस्तू. या वस्तू घराची शोभा वाढवण्यासाठी वापरल्या जातात, त्यामुळे घर अधिक आकर्षक दिसते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. डेकोरेटिव्ह इज ए वर्ब, बी
नाऊन, सी ॲडजेक्टिव्ह, डी ॲडवर्ब. आता डेकोरेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: सजावटीने किंवा आकर्षकपणाने. डेकोरेटिव्हली हा शब्द डेकोरेट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डेकोरेटिव्हली म्हणजे सजावटीच्या पद्धतीने किंवा आकर्षक बनवण्याच्या प्रकारे काही करणे. जेव्हा एखादी गोष्ट सुंदर दिसण्यासाठी खास पद्धतीने मांडली किंवा सादर केली जाते तेव्हा डेकोरेटिव्हली वापरतात. इंग्लिश मीनिंग: इन अ डेकोरेटिव्ह ऑर अट्रॅक्टिव्ह मॅनर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: शी प्रेझेंटेड द डिश डेकोरेटिव्हली. तिने डिश सजावटीने सादर केली. इथे डेकोरेटिव्हली म्हणजे तिने डिश सुंदर आणि आकर्षक पद्धतीने मांडली. तिने डिशवर सुंदर सजावट केली, त्यामुळे ती पाहायला आकर्षक वाटली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. डेकोरेटिव्हली मीन्स ए. सिम्पली, बी. इन ॲन अट्रॅक्टिव्ह मॅनर, सी. स्लोली, डी. वीकली. आता डेव्हस्टेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: नष्ट करणे किंवा उद्ध्वस्त करणे. डेव्हस्टेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डेव्हस्टेट म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान करणे. हा शब्द सहसा नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा मोठ्या संकटामुळे होणाऱ्या विनाशासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू डिस्ट्रॉय समथिंग कम्प्लिटली. आता सिनॉनिम्स पाहूया. डिस्ट्रॉय, रुईन, व्रेक हे शब्द नष्ट करणे किंवा उद्ध्वस्त करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. बिल्ड, क्रिएट, रिस्टोर हे शब्द तयार करणे किंवा पुन्हा उभे करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द फ्लड डेव्हस्टेटेड द विलेज. पुरामुळे गाव उद्ध्वस्त झाले. इथे डेव्हस्टेटेड म्हणजे पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले आणि ते नष्ट झाले. पाण्याच्या प्रचंड लाटेमुळे घरे आणि शेतीचे नुकसान झाले, त्यामुळे गावाची स्थिती खूप वाईट झाली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. डेव्हस्टेट मीन्स ए. बिल्ड, बी. डिस्ट्रॉय, सी. क्रिएट, डी. हेल्प. आता डेव्हेस्टेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: विध्वंस, मोठ्या प्रमाणात नाश. डेव्हेस्टेशन हा शब्द डेव्हेस्टेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. डेव्हेस्टेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेला नाश किंवा विध्वंस. नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा संकटामुळे जेव्हा खूप मोठे नुकसान होते तेव्हा त्याला डेव्हेस्टेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: ग्रेट डिस्ट्रक्शन ऑर डॅमेज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द अर्थक्वेक कॉज्ड मॅसिव्ह डेव्हेस्टेशन. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. इथे डेव्हेस्टेशन म्हणजे भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपामुळे घरे, इमारती आणि रस्ते तुटले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विध्वंस मीन्स ए. डेव्हेस्टेट, बी. डेव्हेस्टेशन, सी. डेव्हलप, डी. डिसाइड. आता आपण ॲपल्स अँड ऑरेंजेस हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू थिंग्स दॅट आर कम्प्लिटली डिफरंट अँड कॅनॉट बी कम्पेअर्ड. मराठी मीनिंग: दोन गोष्टी ज्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्यांची तुलना करता येत नाही. स्पष्टीकरण: जेव्हा दोन गोष्टी एकमेकांची तुलना करता येत नाहीत कारण त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत तेव्हा ॲपल्स अँड ऑरेंजेस ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: यू कांट कम्पेअर अ कार अँड अ बायसिकल, दे आर ॲपल्स अँड ऑरेंजेस. अर्थ: तुम्ही कार आणि सायकलची तुलना करू शकत नाही, त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. स्पष्टीकरण: कार आणि सायकल पूर्णपणे वेगळ्या असल्यामुळे ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: कंपेअरिंग दीज टू बुक्स इज लाईक कंपेअरिंग ॲपल्स अँड ऑरेंजेस. अर्थ: या दोन पुस्तकांची तुलना करणे म्हणजे पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची तुलना करणे. स्पष्टीकरण: दोन पुस्तकांची तुलना अर्थहीन असल्यामुळे ही इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲपल्स अँड ऑरेंजेस म्हणजे पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. अर्थ: टू थिंग्स दॅट कॅनॉट बी कम्पेअर्ड.
स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲपल्स अँड ऑरेंजेस या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. समान गोष्टी. बी. पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. सी. सहज तुलना करता येणाऱ्या गोष्टी. डी. महत्वाच्या गोष्टी. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण आर्म्ड टू द टीथ हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग फुल्ली इक्विप्ड इस्पेशली विथ वेपन्स. मराठी मीनिंग सर्व प्रकारच्या साधनांसह पूर्ण सज्ज, विशेषतः शस्त्रांसह. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गट सर्व साधनांसह, शस्त्रांसह पूर्ण तयार असतो तेव्हा आर्म्ड टू द टीथ ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द सोल्जर्स वर आर्म्ड टू द टीथ बिफोर द बॅटल. अर्थ. लढाईपूर्वी सैनिक सर्व शस्त्रांसह पूर्ण सज्ज होते. स्पष्टीकरण. सर्व शस्त्रे घेऊन सज्ज असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द बर्गलर्स वर आर्म्ड टू द टीथ व्हेन द पोलीस अराइव्ड. अर्थ. पोलीस येताना चोर सर्व शस्त्रांसह सज्ज होते. स्पष्टीकरण. सर्व शस्त्रे हातात असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. आर्म्ड टू द टीथ म्हणजे सर्व साधनांसह पूर्ण सज्ज. अर्थ. फुल्ली इक्विप्ड इस्पेशली विथ वेपन्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. आर्म्ड टू द टीथ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. तयारी नसलेले. बी. सर्व साधनांसह पूर्ण सज्ज. सी. फक्त काही साधनांसह तयार. डी. शांत आणि निष्क्रिय. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण ॲज डाफ्ट ॲज अ ब्रश हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग व्हेरी सिली ऑर फुलिश. मराठी मीनिंग खूप मूर्ख किंवा विचित्र. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती खूपच मूर्ख किंवा विचित्र वागते तेव्हा ॲज डाफ्ट ॲज अ ब्रश ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही इज ॲज डाफ्ट ॲज अ ब्रश इफ ही थिंक्स दॅट प्लॅन विल वर्क. अर्थ. जर त्याला वाटत असेल की तो योजना काम करेल तर तो खूप मूर्ख आहे. स्पष्टीकरण. विचित्र किंवा मूर्ख विचार केल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. डोंट बी ॲज डाफ्ट ॲज अ ब्रश, थिंक बिफोर यू ॲक्ट. अर्थ. खूप मूर्खपणा करू नकोस, कृती करण्यापूर्वी विचार कर. स्पष्टीकरण. विचार न करता मूर्खपणा केल्यामुळे इडियम वापरलीये. एक्झाम टिप. ॲज डाफ्ट ॲज अ ब्रश इक्वल टू खूप मूर्ख किंवा विचित्र. अर्थ. व्हेरी सिली ऑर फुलिश. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲज डाफ्ट ॲज अ ब्रश या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप हुशार. बी. खूप मूर्ख किंवा विचित्र. सी. खूप सावध. डी. खूप कडक. योग्य उत्तर कमेंट करा.